होतात, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एखादी फाईल गेली ते थांबवतात आणि सीएम सुद्धा थांबवतात. त्यामुळे या तिघांमध्ये फक्त थांबवा थांबवी चाललेली आहे, आडवा आडवी चाललेली आहे, बाकी काहीच चाललं नाही. आता योजना बघा ना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, या योजनेचं नाव सीएम साहेब बोलताना म्हणतात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, दादा म्हणताना माझी लाडली बहीण योजना, आणि देवेंद्र फडणवीस साहेब तर नावच काढत नाही. याच्यावरच कळतो ना त्यांच्यामध्ये वाद आहे. आणि इलेक्शनमध्ये तर तुम्ही बघा की कशा पद्धतीने अपक्ष लोक उभे करतील, कसे एकामेकाचं मतं खाण्यासाठी प्रयत्न करतील, हे सगळं आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघायला मिळेल. आता लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर ते घाबरले, आणि घाबरल्यानंतर स्वतःची एखादी चांगली योजना आणण्यापेक्षा तशीच्या तशी मध्य प्रदेशची तुम्ही कॉपी करता. म्हणजे आपलं राज्य हे अख्ख्या देशाला तिथं दिशा देतं, तिथं तुम्ही आता राज्यात कॉपी पेस्ट सुरू केलं, ही गोष्ट आम्हाला पटत नाही. आणि अनेक अडचणी या महिलांना तिथे येत आहेत, म्हणून आम्ही कुठेतरी बोलतोय. आम्ही योजनेवर टीका करत नाही, पण या सरकारवर टीका करतोय की अर्थकारण न बघता पैसा कसा देणार आहे, कुठून देणार आहे, कुठल्या विभागातून देणार आहे, याचा अभ्यास न करता तुम्ही फक्त योजना जाहीर करता. पण आमचं मत आहे, योजना जाहीर केली तर ते पूर्णत्वास नेले पाहिजे. हे 3 महिने देतील नंतर बंद करतील, पण आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही कंटिन्यू ही योजना करणार आणि चांगल्या पद्धतीने करून व्याप्ती सुद्धा